ची प्रेरणा संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, धम्मशासक सम्राट अशोक, रिपब्लिकन राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी मुत्सद्दी संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सीमाताई आठवले, या मार्गदर्शन मालिकेमध्ये मार्गदर्शनासाठी योगदान देत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते मंडळी, रिपब्लिकन विचारवंत, आदरणीय अविनाशजी महातेकर, आदरणीय काकासाहेबजी खंबाळकर, आदरणीय विनोदजी निकाळजे, आदरणीय भूपेशजी थुलकर, आदरणीय डॉक्टर एम वेंकटस्वामी, आदरणीय एम डी शेवाळे साहेब, आदरणीय राजाभाऊजी सर्वदे, आदरणीय हनुमंतजी साठे, आदरणीय दीपकजी राठी भारतीय, आदरणीय जगदीश भाई गायकवाड, आदरणीय संगीताताई आठवले, आदरणीय मृत्युंजयजी मलिक, आदरणीय डॉक्टर विजयजी मोरे, आदरणीय मिर्झा बेग, आदरणीय एडवोकेट अरुण कुमार जी, आदरणीय रमेशजी गायकवाड, आदरणीय मिलिंदजी शिराढोणकर, आदरणीय एडवोकेट आशाताई लांडगे, आदरणीय रवींद्रजी जाधव, आदरणीय बाळासाहेबजी जानराव, आदरणीय नानासाहेबजी वाघमारे, आदरणीय प्राध्यापक शहाजी कांबळे, आदरणीय नरसिंगजी पटेल, आदरणीय बाळासाहेबजी घरडे, आदरणीय अतिशजी कांबळे, आदरणीय नागराजजी गायकवाड, आदरणीय अशोक कुमारजी भट्टी, आदरणीय परशुरामजी वाडेकर, आदरणीय राहुलनजी अंबावडेकर, वंदनीय भंते डॉक्टर वदंत राहुलजी बोधी महाथेरो, आदरणीय डॉक्टर सिद्धार्थजी भालेराव, आदरणीय हेमंतजी रणपिसे, आदरणीय प्रवीणजी मोरे, असे अनेक रिपब्लिकन विचारवंत रिपब्लिकन भारताला
मार्गदर्शनासाठी, संविधानिक मार्गदर्शनासाठी योगदान देत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. त्याचबरोबर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय काकासाहेबजी खंबाळकर त्यांचा 75वा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांना निरोगी आरोग्य, संविधानिक निष्ठापूर्वक त्यांचं जे चळवळीचं आयुष्य आहे या संदर्भात त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी रिपब्लिकन फेसबुक पेजच्या वतीनं शुभेच्छा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शुभेच्छा. मित्रहो, 1 एप्रिल ते 26 मे संविधानिक आदर्श वंदन अभियान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी साजरं केलं जात आहे. 1 एप्रिल धम्मशासक सम्राट अशोक यांचा जयंती उत्सव, 14 एप्रिल राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव आणि 26 मे लोकशाहीची प्रेरणा संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जयंती उत्सव. रिपब्लिकन भारतामध्ये संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये हे 3 जयंती उत्सव हे संविधानिक जयंती उत्सव मानले पाहिजेत. आमच्याकडं संयुक्त जयंत्या साजरा करण्याचे प्रघात आहेत. वेगवेगळ्या जातीतून कुणालाही म्हणजे उचलायचं आणि बाबासाहेबांच्या बाजूला ठेवायचं आणि संयुक्त जयंती साजरी करून घ्यायची. संसदीय लोकशाही लागू झालेली आहे, रिपब्लिकन भारत आहे. यासाठी संसदीय लोकशाहीला योगदान देणारे जे आदर्श आहेत त्यांना वंदन करणं किती आवश्यक आहे याबद्दल आम्ही गंभीर व्हायला हवं. संयुक्त जयंतीच करायची असेल तर तुम्ही संगनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि बाबासाहेब यांची संयुक्त जयंती संविधानिक ठरू शकते. या संविधानिक आदर्श वंदन अभियानांतर्गत मी रिपब्लिकन फेसबुक पेजवरून जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची, जयंती भीमजी की धम्मचक्रांकित नीले RBI की, अशा स्वरूपाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मार्गदर्शन मालिका 1 एप्रिल पासून सुरू झालेली आहे. आजचं क्रमांक 4चं मार्गदर्शन आहे. या मार्गदर्शनाचं 1 एप्रिल ते 30 एप्रिल रिपब्लिकन विचारवंत संविधानिक संदेश देण्याच्यासाठी मी रिपब्लिकन फेसबुकच्या मंचवरून सातत्यानं योगदान देत आहेत. या योगदानाचं नियोजन करत असताना बाबासाहेबांचा जयंती उत्सव आणि बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या मंचवरून कोणता संदेश आज देण्याची गरज आहे या संदर्भात
30 दिवस 30 मार्गदर्शक आणि 30 विषय असं नियोजन होतं. हे नियोजन यामध्ये विषयही वाढत आहेत आणि मार्गदर्शकांची संख्याही वाढत आहे. याचं मी रिपब्लिकन फेसबुक पेज हार्दिक स्वागत करतो. या नियोजन प्रक्रियेमध्ये सुरुवात कुठून करायची, मार्गदर्शन मालिकेची सुरुवात कुठून करायची आणि समारोप कुठं करायचा. समारोप उद्घाटकीय मार्गदर्शन कोण करेल, बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिनी मार्गदर्शन कोण करेल, बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मार्गदर्शन कोण करेल, या मालिकेचा अध्यक्षीय समारोप कोण करेल, अशा अनेक अँगल विचार करून आम्ही हे नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रामुख्यानं रिपब्लिकन भारताचं संविधान यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेलं जे पंचसूत्र आहे, जो बाबासाहेबांचा अंतिम संदेश आहे, या अंतिम संदेशाला समोर ठेवून आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जी मार्गदर्शन मालिका सुरू केलेली आहे, जयंती भीमाची धम्मचक्रांकित निळाली पाहिजे. हे प्रजासत्ताक पंचसूत्र म्हणजे राष्ट्राची आचारसंहिता भारतीय संविधान, या राष्ट्रीय आचारसंहितेच्या सुसंगत समाजाला आचारसंहिता बुद्धाचा धम्म, संविधान आणि धम्माच्या सुसंगत संविधानिक राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संविधान धम्म रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं निष्ठापूर्वक वहन करणारा रिपब्लिकन भारताचा आदर्श समाज अर्थात नीतिमान लोकशाही समाज, आणि 5वं राजकारण प्रवेशपूर्व प्रशिक्षण विद्यालय. या दिशेनं हे मार्गदर्शनाचं नियोजन करून आम्ही या मालिकेला प्रारंभ केलेला आहे. आजचा विषय, या मालिकेअंतर्गत आजचा विषय असा आहे की रिपब्लिकन भारताचा नीतिमान लोकशाही समाज. या रिपब्लिकन भारतामध्ये डेमोक्रॅटिक सोसायटीची काय आवश्यकता आहे, या संदर्भात बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संदर्भात भारतीयांना जे खुलं पत्र दिलं होतं, या खुल्या पत्रामध्ये विवेकी जनमत, नीतिमान समाज या संदर्भात बाबासाहेबांनी आम्हाला दिशा दिलेली आहे. परंतु आम्ही या विवेकी जनमताच्या संदर्भात, नीतिमान समाजाच्या संदर्भात बाबासाहेबांची चळवळ चालवत असताना गांभीर्याने आम्ही याच्याकडे पाहत नाही. बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये जो शब्दप्रयोग झाला, ज्या काळामध्ये ते शब्दप्रयोग झाले, ते प्रत्येक शब्द योग्य प्रबोधन करत असायचे. परंतु आज आम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बाबासाहेबांच्या विचाराचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चालवत आहे. सोबतच अनेक घटक, प्रस्थापित राजकीय पार्ट्या असतील किंवा बाबासाहेबांचं नाव घेऊन प्रदूषण पसरणारे घटक असतील, हे या देशामध्ये मांडणी करत असताना आंबेडकरी समूह अशा प्रकारचा एक म्हणजे विसंगत असा शब्दप्रयोग या ठिकाणी घडवतात. आणि हे बाबासाहेबांच्या आंदोलनाच्या संदर्भात, बाबासाहेबांनी दिलेल्या दिशेच्या संदर्भात हे अतिशय अयोग्य, निरर्थक अशा स्वरूपाचं ही मांडणी आहे. आंबेडकरी समूह, मित्र हो, बाबासाहेबांच्या नीतिमान लोकशाही समाजाच्या संदर्भात
आम्हाला अतिशय गांभीर्यानं पाहण्याची गरज आलेली आहे. ही गरज यामुळे निर्माण झाली की बाबासाहेबांनी अथक परिश्रमातून आपल्या नेतृत्वाखाली, बाबासाहेबांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली अनेक मुद्द्यावर जी आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये जो वर्ग सक्रिय राहिला, आंदोलित झाला, त्या आंदोलित झालेला वर्ग संस्कारितही झाला. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलित झालेला वर्ग हा सातत्यानं सामाजिक समतेसाठी आग्रही राहिलेला आहे. म्हणून या आग्रही जो समाज आहे, या समाजाची जी नाळ आहे, ही नाळ बाबासाहेबांनी म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांनी संसदीय लोकशाहीला मजबूत करण्यासाठी घेतलेले परिश्रम, बौद्ध भिक्खू संघामध्ये विकसित केलेली संसदीय लोकशाही, बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून संसदीय लोकशाहीच्या संदर्भात समाजामध्ये केलेलं मार्गदर्शन, बौद्ध भिक्खूंच्या माध्यमातून प्रगल्भ समाज, आणि या प्रगल्भ समाजाला पुष्यमित्र शृंगाच्या माध्यमातून जे काही खंडित केलं गेलं, तो खंडित केलेला प्रगल्भ समाज बाबासाहेबांनी निर्माण करण्यासाठी हे आंदोलनं केलेली आहेत. बाबासाहेबांच्या आंदोलनाला प्रारंभापासून जरी आम्ही पाहिलं, शेवटपर्यंत पाहिलं, तर या आंदोलनामध्ये प्रगल्भ नागरिक, तर्कसंगत विचार करणारा नागरिक, राष्ट्रहिताचा विचार करणारा नागरिक, समतेचा आग्रह करणारा नागरिक निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी परिश्रम घेतलेले आहेत. या त्यांच्या आंदोलनामध्ये आंदोलित झालेला जो वर्ग आहे, या वर्गाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमी, नागपूर या ठिकाणी या सर्वांना, या संस्कारित आंदोलित जी शक्ती या ठिकाणी बाबासाहेबांनी निर्माण केली, प्रकल्प शक्ती जी निर्माण केली, संविधानिक वैचारिक जी ताकद निर्माण केली, या पूर्ण शक्तीला नागपूर या ठिकाणी संकलित केलं, एकत्रित केलं, आणि नागपूरहून त्यांना 22 प्रतिज्ञांनी कटिबद्ध करून धम्मदीक्षित केलं. मित्रहो, धम्मदीक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती, भारतीय संविधान यांना वेगळं करून चालणार नाही. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलित झालेला वर्ग हा धम्मदीक्षित यासाठी झाला की या देशानं जे स्वीकारलेलं संविधान आहे, हे संविधान बौद्ध भिक्खू संघातून स्वीकारलेलं आहे. इतकंच नाही तर या देशाच्या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र आहे. स्वतः बाबासाहेब सांगतात की मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वोत्तम काय कमवलं. बाबासाहेब सांगतात की मी आयुष्यात सर्वोत्तम काय कमवलं. नंबर 1, या देशाला लागू केलेली संसदीय लोकशाही मी बौद्ध भिक्खू संघातून घेतली. नंबर 2, या देशाच्या राष्ट्रपतीच्या राजवाड्यावर धम्मचक्र प्रवर्तन हे निश्चित केलं. नंबर 3, या देशातील पवित्र निवडणुकांच्या माध्यमातून, या संसदीय लोकशाहीतील पवित्र निवडणुकांच्या माध्यमातून जे जनप्रतिनिधी निवडून येतील, ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत, या निवडून आलेल्या जनप्रतिनिधींच्या शपथविधीच्या प्रसंगी बुद्धाची मूर्ती पवित्र मानली पाहिजे हे निश्चित केलं. नंबर 4, पाली भाषेच्या उत्थानाचं नियोजन केलं. नंबर 5,
या देशामध्ये हे जे धम्मचक्र आहे, हे धम्मचक्र गतिमान करण्यासाठी या दिशेनं बाबासाहेबांनी अधिक स्पष्टता दिलेली आहे. मग आमच्या राष्ट्रानं स्वीकारलेली संसदीय लोकशाही पूर्ण आमच्या देशाचा होणारा असणारा जो कारभार आहे, या संसदीय लोकशाही ही बौद्ध भिक्खू संघातली असल्यामुळं आम्ही बुद्धाचं नाव घ्यायला का घाबरतो? आम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी का घाबरतो? बुद्ध धर्म यामध्ये आम्ही का अडकून राहतो? या संदर्भात बारकाईने विचार करण्याची गरज आहे. आणि हा बारकाईने विचार करणारा वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केला. आणि तो वर्ग म्हणजे नीतिमान लोकशाही समाज. या वर्गाला या देशातील शासन आणि प्रशासनानं पूर्णपणे मान्यता दिलेली आहे. परंतु नीतिमान लोकशाही समाजावर आघात करण्यासाठी या देशामध्ये काही जाणीवपूर्वक काही घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. यावर सुद्धा आमचं लक्ष आम्ही केंद्रित केलं पाहिजे. मित्रहो, हा जो नीतिमान लोकशाही समाज आहे, या समाजाला तू बुद्ध आहेस की महार आहेस अशा कुत्सित भावनेनं हिणवण्याचे प्रकार करणे, त्यावर आघात करण्याचे प्रकार करणे, हे सातत्यानं जे घडवणारे घटक आहेत हे सुद्धा जगजाहीर आहेत. आणि हे घटक नीतिमान लोकशाही समाजाला विचलित करू शकत नाहीत, हे सुद्धा सर्वमान्य आहे. आज महेंद्र निकाळजे नीतिमान लोकशाही समाज या संदर्भात ज्या शब्दांचा शब्दप्रयोग करील, हे शब्द माझे आहेत, हे विचार माझे आहेत. या माझ्या संदेशाला आपुलकीनं जो समजून घेणारा वर्ग, तो आजच्या तारखेला कोणत्या संघटनेत असेल, बाबासाहेबांचं नाव घेऊन त्याला इकडे तिकडे जरी कुठं घेऊन गेलेले असतील, तरी तो वर्ग हा बिलकुल बाबासाहेबांनी निर्माण केलेला हे जे आंदोलन आहे, या आंदोलनातील जे फॅमिलियर जे शब्द आहेत, या शब्दांशी तो इतका जुळलेला आहे. या जुळलेल्या वर्गाची पूर्ण एक वाक्यता आहे. जसं की 1 एप्रिल सम्राट अशोकांची जयंती. सम्राट अशोकांची जयंतीची पोस्ट बाहेर आल्याबरोबर, अरे वा, सम्राट अशोकांची जयंती हा तर संविधानिक जयंती उत्सव आहे, हे तात्काळ त्याला क्लिक होतं. म्हणजे बाबासाहेबांनी दिलेले संस्कार त्यामध्ये ठासून भरलेले आहेत, हे सिद्ध होतं. ज्याला तुम्ही तू बुद्ध आहेस की महार आहेस असं हे नव्हतं. आम्ही जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांच्याकडे जातो, समाजामध्ये जातो, त्याच्या घरी गेल्यानंतर आम्ही काय पाहतो की त्याच्या घराच्या त्या बैठकीमध्ये चारी बाजूला नजर फिरवतो. नजर फिरवल्यानंतर तिथं बुद्ध आहेत का, बाबासाहेब आहेत का, सम्राट अशोक आहेत का, या संदर्भात आम्ही आमची नजर फिरवत असताना त्याचं सुद्धा आमच्यावर लक्ष असतं. त्या घर मालकाचं आमच्यावर लक्ष असतं की हा काय पाहताय. समजा त्या घराच्या कडी कोपऱ्यामध्ये एखादा जर काही विसंगत गोष्ट असेल, तर ती आपला कार्यकर्ता तिथे येण्याच्या अगोदर तो लपवतो म्हणजे त्याला हे माहित आहे की हे विसंगत आहे. विसंगत आणि सुसंगत याबद्दल स्पष्ट असलेला वर्ग हा नीतिमान लोकशाही समाज आहे. हा नीतिमान लोकशाही समाज रिपब्लिकन भारताचा आदर्श समाज आहे. पहिल्यांदा आम्हाला हे मान्य करावं लागेल, आम्हाला हे निश्चित करावं लागेल. काही जणांना काळजी पडलेली आहे की पार्टी एका जातीची नाही झाली पाहिजे. अरे ती जात नाही राहिली. महार ही आता जात राहिली नाही, तो नीतिमान लोकशाही समाज म्हणून विकसित झालेले आहेत, हे पहिल्यांदा मान्य करा. या देशामध्ये समतेचा आग्रह करणारा हा जो वर्ग आहे, याने 14 ऑक्टोबर 1956 जात आणि धर्म त्यागला आणि धम्म स्वीकारलेला. आणि तो धम्म या देशाने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीच्या पूरक आहे. मग बाबासाहेब सुद्धा या देशाला राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी आपलं सर्वोत्तम योगदान देतात. भारत पारतंत्र्याच्या काळात असताना सुद्धा योगदान देतात, स्वातंत्र्याच्या नंतरही त्यामध्ये योगदान देतात.
आणि रिपब्लिकन भारत निर्माण करून सुद्धा त्यांचं ते योगदान, भरीव असं योगदान त्यांचं या ठिकाणी आहे. परंतु हिंदू कोड बिल असेल, ओबीसीच्या हक्काच्या संदर्भातले मुद्दे असतील, या संदर्भात बाबासाहेबांना सभागृहामध्ये विरोध आणि रस्त्यावरही विरोध करणारी जी काही विकृती आहे, ही कृतज्ञ अशी ही विकृती जी आहे, ही विकृती या देशामध्ये अगोदरही होती, आजही आहे. ते सत्तेमध्ये असतात, विरोधात असतात. आणि रिपब्लिकन म्हणजे नीतिमान लोकशाही समाजाचं जे संविधानिक आंदोलन आहे, या संविधानिक आंदोलनाचे लचके तोडण्याचे प्रयत्न करतात. सत्तेच्या माध्यमातून, गुंडगिरीच्या माध्यमातून, अशा अनेक प्रकारचे. तरी सुद्धा हा नीतिमान लोकशाही समाज या देशाच्या संविधानिक आग्रहासाठी कायम तो तत्पर आहे. त्यासाठी तो त्याची किंमत मोजतो. पावला पावलाला तो अपमानित होतो. परंतु हे राष्ट्र माझं आहे, हे संविधान माझं आहे, हे राष्ट्र अखंड राहिलं पाहिजे, या देशामध्ये बंधुभाव राहिला पाहिजे, या देशातील नागरिकांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, सामाजिक समता निर्माण झाली पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणजे समाजामधील, देशामधील कोणत्याही जाती वर्गाचा असेल, कोणत्याही घटकाच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात हे तात्काळ याच्या म्हणजे अंगामध्ये ज्या मुंग्या येतात, असा जो वर्ग आहे, तो वर्ग म्हणजे नीतिमान लोकशाही समाज. आणि हा नीतिमान लोकशाही समाज निर्माण करण्यासाठी स्वतः बाबासाहेबांनी कष्ट घेतलेले आहेत, परिश्रम घेतलेले आहेत. आणि त्या परिश्रमातून तो वर्ग 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी तो वर्ग या राष्ट्राला अर्पण केलेला आहे. आणि निश्चित केलं की या देशामध्ये संविधानाचं रक्षण करणारे कोण, संविधानाचा आग्रह करणारे कोण, संविधानावर निष्ठा असणारे कोण, या गोष्टी त्यातून अधिक त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. मग ही ताकद या ठिकाणी जर असेल तर या ताकदीने, या शक्तीने या देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नीतिमान लोकशाही समाज, डेमोक्रॅटिक सोसायटी हा जो याचा जो काही म्हणजे या ठिकाणी मांडणी केलेली आहे, या देशाला जो तो अर्पण केलेला आहे, हा समाज यासाठी अर्पण केलेला आहे की या देशामधील सत्ताधारी, विरोधक यांच्या चुका काढणे इतकंच नाही, तर या देशामध्ये संविधान जे लागू झालेलं आहे, हे संविधान यशस्वी झालं पाहिजे. या संविधानाच्या माध्यमातून या नीतिमान लोकशाही समाजाच्या पुढाकाराने नेतृत्व या देशाचं, या संसदीय लोकशाहीचं नेतृत्व या नीतिमान लोकशाही समाजाच्या आधारावर झालं पाहिजे. त्याचा आधार असलेलं जे संविधानिक आंदोलन आहे, त्या आंदोलनाच्या माध्यमातून या देशाचं नेतृत्व झालं पाहिजे. नेतृत्व कशासाठी झालं पाहिजे? तर भारताचं नेतृत्व जर नीतिमान लोकशाही समाजाच्या माध्यमातून झालं तर जागतिक नेतृत्व करण्यासाठीचं ते पहिलं पाऊल असेल. जेव्हा आमच्या देशाचे प्रतिनिधी विदेशात जातात, विदेशात गेल्यानंतर त्या प्रतिनिधीचं जे जंगी स्वागत होतं ते यासाठी होतं की भारत देश हा लोकशाहीची जननी आहे. भारत देशामध्ये लोकशाही जन्माला आली. भारत देशामध्ये ही संसदीय लोकशाही विकसित झाली आणि भारत देशातून ही संसदीय लोकशाही जगाने स्वीकारलेली आहे. भारत देश हा जगामध्ये संसदीय लोकशाहीचा मार्गदर्शक आहे. म्हणून या देशामध्ये संविधानावर अपार निष्ठा असलेला वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करत असताना संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे अशी निष्ठा असणाऱ्यांचा जो हे आंदोलन बाबासाहेबांनी निश्चित केलं, हे संविधानिक आंदोलन निश्चित केलं यासाठी की या आंदोलनानं देशाचं नेतृत्व करावं आणि देशाचं नेतृत्व यांनी केल्यानंतरच आपल्याला जगाचं नेतृत्व करता येईल. म्हणजे जागतिक स्वरूपाचं हे जे आंदोलन आहे, या आंदोलनाचा आधार हा नीतिमान लोकशाही समाज आहे. या नीतिमान लोकशाही समाजाला आम्ही निश्चित केलं पाहिजे. या नीतिमान लोकशाही समाजाला अपमानित करणारे, या नीतिमान लोकशाही समाजाला निरुत्साहित करणारे, या नीतिमान लोकशाही समाजाच्या पायात पाय घालणारे हे जे घटक आहेत, या घटकांची माया करून सर्व आघाड्यावर आम्हाला नेतृत्व करण्याच्यासाठी आम्हाला
योग्य नियोजन करून आम्हाला काम करावं लागणार आहे. नीतिवान लोकशाही समाज जो रिपब्लिकन पार्टीचा आधार आहे, या नीतिवान लोकशाही समाजावरही हल्ले करायचे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियावरही हल्ले करायचे. का? संविधानिक रिपब्लिकन राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असा काल विषय होता आणि या विषयामध्ये मार्गदर्शन करत असताना रिपब्लिकन विचारवंत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय भूपेशजी थुरकर यांनी इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जनक, रिपब्लिकन संकल्पनेचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही बाबासाहेबांची पार्टी आहे. या पार्टीच्या पूर्ण या सगळं म्हणजे संघर्षामध्ये चढउतार असतील, तिला गटातटाच्या माध्यमातून तिला हिनवलं जात असेल, म्हणून काही ही पार्टी परत बांधायचीच नाही का? म्हणून ही पार्टी परत समृद्ध करायचीच नाही का? या सर्व गोष्टीवर बारकाईने विचार करण्याची वेळ आलेली आहे. मित्रहो, आम्ही संविधानिक विचार करत असताना सरळ सरळ तुम्ही तपासून घ्या. कोणत्याही एका संघटनेचं नाव घ्या, कोणत्या एका पक्षाचं नाव घ्या आणि त्या पक्षाच्या नावावरून तुमच्या लक्षात येतं याचं तत्वज्ञान काय आहे, यांचे कृती कार्यक्रम काय आहेत. यांचे कृती कार्यक्रम हे संविधान विरोधी आहेत, असंविधानिक यांचे कृती कार्यक्रम आहेत. केवळ आणि केवळ या देशामध्ये रिपब्लिकन आंदोलन हे संविधानिक आहे आणि या रिपब्लिकन आंदोलनाचा आधार हा नीतिमान लोकशाही समाज आहे. बाबासाहेबांनी खुल्या पत्रामध्ये जे स्पष्ट केलं की नीतिमान लोकशाही समाज पाहिजे, विवेकी जनमत असलं पाहिजे. काय चाललंय? विवेकी जनमताच्या संदर्भात विचार करत असताना नीतिवान लोकशाही समाजाची उंची जर आम्ही तपासायला लागलो तर एक साधं उदाहरण, प्रस्थापित पार्ट्यांच्या माध्यमातून जे राजकारण चालत आहे, ते राजकारण किती तकलादू आहे. भारतीय नागरिकांची बौद्धिक उंची वाढवणारे, भारतीय नागरिकांचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढवणारे यांचे कोणतेही कृती कार्यक्रम नाहीत. हा देश बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या चौकटीमुळे फक्त चालत आहे. तो विकसित होत नाही, तो जगाच्या मार्गदर्शनाच्या दिशेने तो मार्गक्रमण करीत नाही. साधं उदाहरण घेऊया. आता या देशामध्ये आपल्या महाराष्ट्राकडे आपण पाहतोय ते परमवीर सिंग जे पोलिसांचे जे मुख्य प्रमुख आहेत, त्यांचा मुद्दा बाहेर आला की त्यांनी गृहमंत्र्यांचा मुद्दा बाहेर काढला की ते मला 100 कोटी रुपये खंडणी वसूल कर असे म्हणतात. आणि ही बातमी मग पेपरमध्ये येते, टीव्ही मध्ये येते, समाज माध्यमातून येते आणि नीतिवान लोकशाही समाज वगळता बाकीच्या बांधवांना वाटतं अरे बापरे काय मोठा मुद्दा आहे. मग नीतिवान लोकशाही समाज काय विचार करतो? गृहमंत्री 100 कोटीची खंडणी वसूल करण्यासाठी पोलीस प्रमुखाला कामाला लावतात. मग माझ्या अंबाजोगाई गावात काय चालले, माझ्या बीड जिल्ह्यात काय चालले? या ठिकाणी अवैध धंदे आणि त्या धंद्यांचे हप्ते तालुका पातळीवर गोळा करायचे, जिल्हा पातळीवर संकलित करायचे. तिथं वाटून घेणारे कोण आहेत, ते कुठपर्यंत ते हप्त्याची त्यातले हिस्से जातात, हे सगळं इथपर्यंत जातो. नीतिवान लोकशाही समाज इथपर्यंत जातो. म्हणजे पूर्ण व्यवस्थेला पोखरून घेतलेला आहे. रिपब्लिकन भारतातील म्हणजे आज कोरोनाचं जिचा म्हणजे संकट जे देशावर आलेलं आहे, महाराष्ट्रावर आलेलं आहे, काय चालेल? फेसबुक ओपन केल्याबरोबर सलग 25 पोस्ट आहेत, ह्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या पोस्ट आहेत. आज जर कोरोनाच्या माध्यमातून कुणी आजारी पडला तर त्याला ट्रीटमेंट मिळत नाही. आमची वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी सक्षम नाही हे सिद्ध झालेलं आहे. जगायचं कसं? सांगायचं तात्पर्य हे आहे की नीतिवान लोकशाही समाजाची उंची ही नीतीला धरून आहे, संविधानिक नीतीला धरून आहे, माणुसकीला धरून आहे. आणि या माणुसकीच्यासाठी, माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याच्यासाठी, सेवाभाव जपण्यासाठी जे काही संस्कार लागतात हे संस्कार बाबासाहेबांनी आपल्या आंदोलनातून
नीतिमान लोकशाही समाजाला दिले आणि तो नीतिमान लोकशाही समाज राष्ट्राला अर्पण केला. हे तुम्ही म्हणजे निश्चित केलं पाहिजे की नीतिमान लोकशाही समाज या देशाचा आदर्श समाज आहे. आणि आदर्श समाजाला इग्नोर करण्यासाठी जे जे कोणी हिंमत करत आहेत त्या सगळ्या बांधवांची कीव करा. त्यांना दया, त्यांच्याबद्दल दया मनामध्ये ठेवा, कारण याला काहीच होणार नाही. हे प्रत्येक पावलागणी उघडे पडत आहेत. या देशाला नीतिमान लोकशाही समाजाच्या नेतृत्वाखाली प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी शासन आणि प्रशासनाची गरज आहे. आणि ती गरज निर्माण करण्याची खुमखुमी, ती गरज निर्माण करण्याची शक्ती, ती गरज निर्माण करण्याची जी काही धमक आहे, ही धमक नीतिमान लोकशाही समाजामध्ये बाबासाहेबांनी ठासून भरलेली आहे. याबद्दल कसलंही दुमत नाही. म्हणून आदर्श समाज हा नीतिमान लोकशाही समाज आहे. हाच या देशातील म्हणजे संविधानावर जर काही संकट येणार असेल तर याला अगोदर कळतं. मग अगोदर कळतं इतकंच नाही, तर संकट आणणाऱ्याला सुद्धा याचीच भीती वाटते. जर मी काही संकट आणलं तर मला हे फाडूनच खातील. या देशामध्ये बाबासाहेबांनी निर्माण केलेला जो नीतिमान लोकशाही समाज आहे, हा नीतिमान लोकशाही समाज या देशामध्ये संविधानिक वैचारिक वकूफ या ठिकाणी बाळगून आहे. वैचारिक जी त्यांची पूर्ण म्हणजे मक्तेदारी आहे, की संविधानिक वैचारिक जी मक्तेदारी आहे ही नीतिमान लोकशाही समाजाकडे आहे. हे सगळं सिद्ध आहे, लोक मान्य आहे, प्रशासन मान्य आहे, शासन मान्य आहे. या गोष्टी लक्षात घेता नीतिमान लोकशाही समाजानं गंभीर झालं पाहिजे आणि गंभीर होऊन राष्ट्रहितासाठी तुमचं योगदान तुम्ही दिलं पाहिजे. साधनं नाही तुमच्याकडे. तुमच्यामध्ये इतका म्हणजे कलह निर्माण केलेला आहे. तुमच्यामध्ये तुमच्यात भांडण लावण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. परंतु माझं असं 100% असं माझं म्हणणं आहे, कॅल्क्युलेटर असं माझं जे म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या संदेशाच्या बद्दल तुम्ही गंभीरच आहात. उदाहरण कसं घ्यायचं, आपण आपल्यातला एखादा म्हणतो की आमका आमका काँग्रेसमध्ये गेला, तमका तमका त्या पार्टीत गेला, तो लाचार झाला, तो भिकारी झाला. आणि ते नाही झाला लाचार, तो आमच्यातला शेवटचा त्यांच्याकडे गेलेला जो असतो का, तो त्या पक्षाचा जो प्रमुख आहे त्यापेक्षा तो सरस असतो. नीतिमान लोकशाही समाजातल्या घटकातील एखाद्या कार्यकर्त्याला, आमच्यातल्या शेवटच्या कार्यकर्त्याला प्रस्थापित पार्टीच्या नेत्यानं जर तिकडे घेतलं तर आम्ही असं परीक्षा घेऊ, त्या दोघांना बसू, जो कोणी त्या पक्षाच्या पार्टीचा जो नेता असेल, राष्ट्रीय नेता, त्याला बसू आणि आमच्यातल्या शेवटच्या कार्यकर्त्याला बसू आणि एक प्रश्न विचारू का, चल स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय एका दमात म्हणून दाखव. आमचा कार्यकर्ता अगोदर ते उलट्या सुलट्यामध्ये ते अडकून जाईल. म्हणजे आणि हे जे उलट्या सुलट्यात अडकणारे जे लोक आहेत हे संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे म्हणून गळा काढतात आणि नीतिमान लोकशाही समाजाचं मार्गदर्शन घेत नाहीत. यांना सूट कसं लागेल, यांना कळणार नाही. आणि हे वेगवेगळ्या पक्षात गेले म्हणून आपण आपल्यातल्या बांधवांना जे आपण चिडवतो, हे का गेले याच्यावरही विचार केला पाहिजे. बरं गेले तर ते पुन्हा आम्हाला कुठं भेटतात माहितीये, जरी ते त्याच्या पक्षात गेले किंवा बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाला ठिगळं जरी जोडले किंवा आणखी काही प्रदूषण केलं, तर हे सगळे लोक बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये धम्मचक्रांकित निळा ध्वज खांद्यावर घेऊन उत्साहात नाचताना मला ते दिसतात. हे कुठंच गेलेले नाही, हे तिथंच आहे. या नीतिमान लोकशाही समाजाची जी उंची आहे, या उंचीला साजेसे कृती कार्यक्रम आम्हाला आखावे लागणार आहे. आणि यांच्या उंचीला साजेसा जो कृती कार्यक्रम आहे तो कार्यक्रम म्हणजे रिपब्लिकन भारताचं नेतृत्व. रिपब्लिकन भारताच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जगाचं नेतृत्व हे यांच्या उंचीला साजेसं काम आहे. बारीक सारीक जर काम म्हणलं, प्रस्थापित पार्टीकडे जाणे आणि एखादा त्यांच्याशी म्हणजे काहीतरी तह करणे, युती करणे, महायुती करणे, आघाडी करणे. आमचा शेवटचा कार्यकर्ता म्हणतो तुझ्या आघाडीचा विचार बैठक होत मी जाऊन भेटून येतो, चल मीच आघाडी करून येतो त्याच्यात. म्हणजे अतिशय चालक, चतुर, हुशार असा हा वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केलेला आहे. आणि या वर्गाला शोभेचं आव्हान देणारं चॅलेंजिंग अशा स्वरूपाचे कृती कार्यक्रम आम्हाला आखावे लागणार आहे. हा नीतिमान लोकशाही समाज हा निश्चित आहे. या वर्गाला या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे, यासाठीचे कृती कार्यक्रम आम्ही आखले पाहिजे.
आम्हाला लागणारे सगळे संसाधन संसदीय लोकशाहीच्या संदर्भात, संसदीय लोकशाही जर बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे, संसदीय लोकशाहीमध्ये जर बौद्ध भिक्खू हे मार्गदर्शक असतील, आजच्या तारखेला भारत देशाच्या सर्व राज्यामध्ये बौद्ध भिक्खू उपलब्ध आहेत. त्यांना कोणी जाऊन चला चला आमच्या आमच्या राज्यामध्ये बौद्ध भिक्खू नाही, तिथं 5-50 बौद्ध भिक्खूंना निर्माण करण्याची गरज असं म्हणणे. ऑलरेडी बौद्ध भिक्खू आहेत, परंतु या बौद्ध भिक्खूंना योग्य दिशेनं संचलित करणे, कार्यान्वित करणे, यासाठीचं जे काही नियोजन आहे हे नियोजन नीतिमान लोकशाही समाजाकडे आहे. आणि या नीतिमान लोकशाही समाजाला गुमराह करण्यासाठी जातीग्रस्त बहुजन संकल्पना घेऊन अनेक बांधव वेडवाकडं म्हणजे त्यांच्यासमोर चाळी करतात. हे बांधव अशा याच्यामध्ये आमचा एक महत्वाचा जो कालावधी आहे तो कालावधी नष्ट होत आहे. बाबासाहेबांचं नेतृत्व जर पाहायचं असेल तर बाबासाहेब या पारतंत्र्यात असलेल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि रिपब्लिकन भारतीय म्हणजे स्वातंत्र्याच्या या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या काही मोठ्या म्हणजे प्रमुख पुढारी होते, त्या प्रमुख पुढाऱ्यांच्या मध्ये नंबर 1 चे बाबासाहेब होते. बॅरिस्टर जिना असतील, गांधी असतील, जे जे तुम्हाला मोठे वाटतात, हे सगळ्या म्हणजे कम्युनिस्ट पार्ट्यांचे असतील, हे सगळे जे घटक आहेत यांच्या तुलनेमध्ये बाबासाहेब नंबर 1 चे होते. बाबासाहेब सुद्धा एक वेगळा देश घेऊ शकले असते. चला मला एक वेगळा देश, बस झालं, मी तुमच्यात मला नाही राहायचं नाही. परंतु बाबासाहेबांचा विचार असा आहे, बाबासाहेबांचं लक्ष पायाजवळ नाही, जवळ लक्ष बाबासाहेबांचं नाही, बाबासाहेबांचं लक्ष दूर आहे. बाबासाहेबांचं लक्ष कुठं आहे? बाबासाहेबांचं लक्ष हे संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्याकडे आहे. बाबासाहेबांचं लक्ष हे सम्राट अशोक, धम्मशासक सम्राट अशोकांच्याकडे आहे. अखंड भारत म्हणजे पूर्ण अखंड आशिया खंडामध्ये विस्तृत असलेला भारत बाबासाहेबांना अपेक्षित आहे. बाबासाहेबांना तो भारत पाहिजे. हे वेगवेगळे फाळण्या करणे आणि वेगवेगळे म्हणजे देशाचे तुकडे करणे, वेगळा देश घेणे, या असल्या गोष्टी बाबासाहेबांच्या म्हणजे त्यांच्या पूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी कसे कुठंच बसत नाहीत आणि त्यांनी कधी याला भीक घातलेली नाही. अखंड भारत, आशिया खंड हा संसदीय लोकशाहीचा आधार, आशिया खंड हा संसदीय लोकशाहीचा आधार, तरच आम्ही करू संसदीय लोकशाहीच्या संदर्भात जगाचा कारभार. अशा स्वरूपाचं बाबासाहेबांचं जे काही म्हणजे ध्येय आणि धोरण आहे, त्या ध्येय धोरणाच्या सुसंगत जे बाबासाहेबांना जे काही मानवी संसाधन पाहिजे होती, त्यांच्या चळवळ चालवण्यासाठी जे काही जी ताकद पाहिजे होती, ती ताकद त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या आंदोलित झालेल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये ती ओतली, ती भरली, त्याचे संस्कार दिले. आणि तो वर्ग परत सांगतो 14 ऑक्टोबर 1956 नागपूरला बोलवून त्यांना 22 प्रतिज्ञांनी कटिबद्ध करून आणि धम्मदीक्षित करून भारताचा नीतिमान लोकशाही समाज म्हणून राष्ट्राला अर्पण केलेला आहे. आम्हाला जगाकडे जायचंय, अलीकडचा विषयच आम्हाला मान्य नाही, इथपर्यंतचा विचार करणारा हा जो नीतिमान लोकशाही समाज आहे, या नीतिमान लोकशाही समाजाच्यासाठी आम्ही सातत्यानं गंभीर असलं पाहिजे. मित्रहो, राष्ट्राची आचारसंहिता भारतीय संविधान, समाजाची आचारसंहिता बुद्धाचा धम्म, संविधानिक रिपब्लिकन राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संविधान, धम्म आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं निष्ठापूर्वक वहन करणारा हा नीतिमान लोकशाही समाज, या नीतिमान लोकशाही समाजाला तुम्हाला निश्चित करून या देशामध्ये जो जातीग्रस्त, धर्मग्रस्त, वंशग्रस्त, प्रांतग्रस्त अशा ज्या विकृती ज्या उत्पन्न झालेल्या आहेत, या उत्पन्न झालेल्या विकृतीवर तुम्हाला धम्माची फवारणी करायला लागेल. धम्माची फवारणी म्हणजे संविधानिक विचाराची फवारणी करावी लागेल. आणि हे जे उत्पन्न झालेले जे काही किडेमकोडे आहेत हे नष्ट करून संविधान सुसंगत, संविधान म्हणजे बाबासाहेबांनी संविधान दिलं म्हणजे या देशाला राष्ट्र म्हणून निर्माण केलेला आहे, राष्ट्र म्हणून उभं केलेलं आहे. या उभं केलेल्या राष्ट्रा, महत्प्रयासानं उभं केलेल्या या राष्ट्राला सहजासहजी आम्ही निश्चित केलेल्या ध्येयापासून विचलित होऊ देणार नाही. याची जी काळजी घेण्याचा जो काही भाग आहे, तो काळजी घेणारा वर्ग म्हणजे नीतिमान लोकशाही समाज. आणि हा नीतिमान लोकशाही समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आधार आहे. या नीतिमान लोकशाही समाजाचा संविधानिक राजकीय आवाज म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे.
आणि या नीतिवान लोकशाही समाजाचा संविधानिक राजकीय आवाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर रामदासजी आठवले, या रामदासजी आठवलेंचा सन्मान आम्ही केला पाहिजे. बाबासाहेबांचं नाव घेऊन प्रदूषण पसरवणारे घटक, सत्ताधारी म्हणून वेगवेगळे पद्धतीने तोडणारे लचके तोडणारे घटक, समाजामध्ये जाती धर्माच्या आधारे अन्याय अत्याचाराचा गोंधळ करणारे घटक, या सर्वांच्या अशा या विपरीत परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या विचारापासून विचलित न होता शेवटच्या श्वासापर्यंत मी रिपब्लिकन असं ठासून सांगणारे, बाबासाहेबांच्या विचारासाठी अहोरात्र 24 तासातील म्हणजे 15-15, 18-18 तास योगदान देणारे, इतकंच नाही तर पूर्ण कुटुंब या चळवळीसाठी समर्पित करणारे, पूर्ण वेळ असे हे कार्य करणारे आदरणीय रामदासजी आठवले यांच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि तिची या देशाला किती आवश्यकता आहे, या संविधानिक भारताला किती आवश्यकता आहे, संविधानिक आंदोलनाला किती आवश्यकता आहे, या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वगळून या देशामध्ये संविधानाचं रक्षण होणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वगळून या देशामध्ये सामाजिक समतेचं स्वप्न साकार होणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वगळून संसदीय लोकशाहीच्या संदर्भात जगाचं नेतृत्व याची कल्पना होऊ शकणार नाही. मित्रहो, या देशाच्या संदर्भात बुद्धांचा जो धम्म आहे, बुद्धांचे जे काही तत्व आहेत, बुद्धांचे जे संदेश आहे, तो बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधानामध्ये निहित केलेला आहे, तुमच्या राष्ट्रध्वजावर निहित केलेला आहे. या सर्व गोष्टींचं भान ठेवून जयंती भीमाची, धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची ही जी आम्ही प्रबोधन मार्गदर्शन मालिका सुरू केलेली आहे, याचा उद्देश असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाचा मंच हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मंच आहे. कारण सकाळी ध्वजारोहणापासून सायंकाळी मिरवणुकीपर्यंत केवळ आणि केवळ धम्मचक्रांकित निळे ध्वज या ठिकाणी सर्वत्र असतात आणि ते धम्मचक्रांकित निळा ध्वज हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ध्वज आहे. आणि हा या धम्मचक्रांकित निळ्या ध्वजाची व्याप्ती ही भारत देशाच्या सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑलरेडी आहे. या सर्व व्याप्तीला जोडणारा, सांधणारा संविधानिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणजे आदरणीय रामदासजी आठवले. रामदासजी आठवले यांना केलेल्या कामाच्या संदर्भात इमानदारीनं आम्ही त्यांना जे काही म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देण्यामध्ये आम्ही आमचं मन हे असं पोतं नाही ठेवलं पाहिजे. चेंगटपणा आम्ही केला नाही पाहिजे, कंजूसपणा आम्ही केला नाही पाहिजे. आम्हाला भावकीच्या भांडणामध्ये तू अमक्या पक्षात गेलास, तू तमक्या गटात गेलास म्हणून मी इकडे जातो, याच्यामध्ये वेळ नाही घालवला पाहिजे. ऐक्यामध्ये पण वेळ नाही घालवला पाहिजे. एक पार्टी, एक नेता, एक विचार, या दिशेने आमच्याकडं पार्टी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. विचार संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, धम्मशासक सम्राट अशोक आणि राष्ट्रनिर्माते बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचे विचार. आणि आजच्या तारखेला जर पाहायचं असेल तर खंबीर असा मुत्सद्दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एक नेता आहे आणि तो नेता म्हणजे आदरणीय रामदासजी आठवले. या नेत्याच्या माध्यमातून देशाच्या सर्व राज्यामध्ये संविधानिक या आंदोलनाची बांधणी आम्ही प्रभावीपणे केली पाहिजे. आणि हे निश्चित केलं पाहिजे की सर्व राज्यामध्ये नीतिवान लोकशाही समाजाच्या माध्यमातून आमची दिशा निश्चित झाली पाहिजे, आमचे कृती कार्यक्रम निश्चित झाले पाहिजे, आमचे प्रशिक्षण शिबिरं निश्चित झाले पाहिजेत. आणि आम्ही या ध्येयाला आम्ही ध्येय वेडे झालो पाहिजेत की आम्हाला देशाचं नेतृत्व करायचं आहे, आम्हाला जगाचं नेतृत्व करायचं आहे. म्हणजे ॲडव्होकेट बी.सी. कांबळे म्हणतात की बाबासाहेबांनी जे खुलं लिहिलेलं आहे भारतीयांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापनेच्या संदर्भातलं हे खुलं केवळ भारतीयांसाठी नाही तर हे खुलं युनोमध्ये मांडा, राष्ट्रसंघामध्ये हे पत्र मांडा, म्हणजे जगामध्ये युद्ध होणार नाही. अशा व्यापक अशा चळवळीचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही या केवळ कार्यकर्तेच नाही तर आमचं नातं संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांशी, धम्मशासक सम्राट अशोकांशी
आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेबांशी आमचं नातं आहे. आणि मग हे नातं बाकीच्या सर्व घटकांना मान्य आहे. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रदूषण पसरवणारे जे घटक आहेत, या घटकांना थोडंसं ठेचलं पाहिजे. त्यांची जी काही म्हणजे विनाकारण जी काही वळवळ आहे, त्या वळवळीमुळे काय चाललेलं आहे की रिपब्लिकन आंदोलनाला पुढं पाऊल टाकण्यामध्ये थोडासा विलंब होत आहे. म्हणून हे सगळे घटक निश्चित आहेत. या जयंती भीमाची, धम्मचक्रांकित निळ्या रिपाईची या मार्गदर्शन मालिकेच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या राज्यामध्ये सक्रिय असलेले रिपब्लिकन विचारवंत या मालिकेमध्ये आपलं योगदान देत आहेत. आजचा जो विषय होता की रिपब्लिकन भारताचा नीतिमान लोकशाही समाज, या नीतिमान लोकशाही समाजावर रिपब्लिकन भारतातील सर्व सन्माननीय नागरिकांनी, सर्व सन्माननीय भारतीयांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि या संविधानिक नीतिमान लोकशाही समाजाचा आदर्श घेऊन, त्यांचा आदर करून, त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी आपण मनाची तयारी केली पाहिजे. राष्ट्र 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 जे म्हणतात, राष्ट्राच्या संदर्भातलं योग्य मार्गदर्शन, संविधानिक मार्गदर्शन हे केवळ आणि केवळ या देशामध्ये नीतिमान लोकशाही समाजाकडेच आहे. हे तुम्ही पहिल्यांदा निश्चित केलं पाहिजे. आणि निश्चित केल्यानंतर मग तुम्हाला अधिक तुमचं डोकं चालू शकतं. ते डोकं जे आमचं जे कोंडलंय, जे जड जे झालेलं आहे, ते जड झालेलं डोकं जर मोकळं करायचं असेल तर तू बुद्ध आहेस का महाराज आहेस? तू जातीग्रस्त बहुजन मध्ये का अडकलास? तुला बुद्धांचा संविधानिक बहुजन कधी कळणार आहे? हे अशा तर्कसंगत, संविधान संमत ज्या आमच्या चर्चा आहेत, उपचर्चा आहेत, प्रबोधन आहेत, मार्गदर्शन आहे, या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांना सहभागी करून घेण्याची जिम्मेदारी ही नीतिमान लोकशाही समाजाची आहे. म्हणून आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आम्हाला जे विवेकी जनमत, नीतिमान समाज या संदर्भात, नीतिमान लोकशाही समाज हा रिपब्लिकन भारताचा आदर्श समाज आहे. नीतिमान लोकशाही समाज हा रिपब्लिकन भारताचा आदर्श समाज आहे. नीतिमान लोकशाही समाज हा रिपब्लिकन भारताचा आदर्श समाज आहे. आणि या आदर्श समाजाच्या माध्यमातून आम्हाला भारताचं नेतृत्व आणि भारताच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जगाचं नेतृत्व इथपर्यंत आम्हाला जी झेप घ्यायची आहे, त्या दिशेनं मार्गक्रमण करण्याच्यासाठी सर्व संविधानिक विचार करणारे जे घटक आहेत, प्रखर रिपब्लिकन राष्ट्रवादी जे घटक आहेत, या सर्व घटकांनी गांभीर्यानं कृती संचलन करावं असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सप्रेम जय भीम, जय रिपब्लिकन भारत, जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.